पुणे शहरातील गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तो पुण्यनगरीचा आत्मा, संस्कृतीचा वारसा आणि जगभरातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे। दरवर्षी अत्यंत उत्साहात पार पडणारी गणेश विसर्जन मिरवणूक ही पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे। तथापि विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकरची ध्वनी मर्यादा ओलांडल्याचे कारण देत प्रशासनाकडून अनेक गणेश मंडळांवर खटले दाखल केले जात आहेत। आज हिवाळी अधिवेशनामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सव मंडळांवरील सर्व दाखल खटले तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। हेमंत रासने साहेब, माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मंडळांवर स्पीकरच्या माध्यमातून खटले दाखल केलेले आहेत। जी विसर्जन मिरवणूक 24 तास चालते आणि त्याच्यानंतर रात्री 12 नंतर स्पीकर मंडळ बंद करतात, पण 2-4 मंडळांचे चालू असताना जवळजवळ 250 मंडळांवर स्पीकरचे खटले दाखल केले। आपण मागच्या अधिवेशनामध्येच या राज्यातील गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं। गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता 2-2, 3-3 महिने समर्पित होऊन हा उत्सव चांगला साजरा करतो। स्वातंत्र्यापासून 125 वर्षाची परंपरा असणारा हा गणेशोत्सव दरवर्षी निस्सीम भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीचे खटले दाखल केले जातात। तर हे सर्व खटले गणेश मंडळांवर लादलेले खटले त्वरित मागे घ्यावे ही माझी मागणी आहे।